मी तुम्हाला एक सांगतो, संतोष देशमुख हत्याकांड झाल्या दिवशी 9 डिसेंबरला मला दिल्ली बस स्टँड आहे, सगळ्यात मोठं दिल्लीचं मुख्य बस स्टँड आहे, त्या मुख्य बस स्टँड जवळ मी तिथे 5:30 ते 6 दरम्यान देहरादूनहून दिल्लीला आलतो मी 9 डिसेंबरला. माझ्यापाशी 2 व्यक्ती आले. एक महाराष्ट्रातला व्यक्ती होता, तो थोडीफार मराठी बोलत होता, म्हणजे महाराष्ट्र मुंबई साईडचा असं मला त्याचे भाषण वाटलं. आणि एक उत्तर भारतातलीच व्यक्ती होती. फोनवर बोलायचं एका जणाला, मी म्हणलं बोलतो द्या. मला लक्षात आलं वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती होता मला फोनवर बोललेला. मला वाल्मिक कराडनी फोनवर बोलताना त्याच्या माझ्यासोबत एक महिला एक बोलत होती. पण मी सर्व प्रकरणं म्हणजे वाल्मिक कराडने ज्या ज्या कुटुंबाला त्रास दिले, तिथं तिथं छळ केला, तिथं बाळा बांगर वैयक्तिक आवाज उठवणारे, जन आंदोलन उभा करणारे आणि न्याय मागणार आहे. मी तुम्हाला एक सांगतो, संतोष देशमुख हत्याकांड झाल्या दिवशी 9 डिसेंबरला मला दिल्ली बस स्टँड आहे, सगळ्यात मोठं दिल्लीचं मुख्य बस स्टँड आहे, त्या मुख्य बस स्टँड जवळ मी तिथे 5:30 ते 6 दरम्यान देहरादूनहून दिल्लीला आलतो मी 9 डिसेंबरला. मला इकडे काय बीड जिल्ह्याची घटना झाली माहित नव्हती, पण त्यावेळेस मीडियात पण प्रसारमाध्यमामध्ये नव्हते आले. माझ्यापाशी 2 व्यक्ती आले. एक महाराष्ट्रातला व्यक्ती होता, तो थोडीफार मराठी बोलत होता, म्हणजे महाराष्ट्र मुंबई साईडचा असं मला त्याचे भाषण वाटलं. आणि एक उत्तर भारतातलीच व्यक्ती होती. त्या दोघांनी मला तिथं धरलं, काय नाही बोलले, फक्त म्हणले आपल्याला फोनवर बोलायचं एका जणाला. मी म्हणलं बोलतो द्या. मला लक्षात आलं वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती होता मला फोनवर बोललेला. मला वाल्मिक कराडनी फोनवर बोलताना त्याच्या माझ्यासोबत एक महिला एक बोलत होती. त्याच्यासोबत ती महिला आणि वाल्मिक कराड बोलत असताना मला वाल्मिक कराड मला, काय नेते युवराज काय चाललंय आपलं, ही त्याची म्हणजे ट्युनिंग सांगतो मी, काय गुरमीत बोलत नाही. नेते युवराज आपलं काय चाललंय, कसे आहात. मी म्हणलं तू कसा आहेस बाबा, म्हणलं किती लोक मारले आतापर्यंत, म्हणलं विचारलं त्याला, म्हणलं अजून किती लोकांना त्रास द्यायचा आहे, म्हणलं कुठं थांबणार आहेस का नाही, म्हणलं तुला संपल्याशिवाय किंवा तू माझ्याशी कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय म्हणले मी थांबणार नाही नेते युवराज. म्हणले आज संध्याकाळी एक मर्डर होत आहे, म्हणले तुमचा सरपंच आहे, म्हणले सरपंच परिषद संपली. मला हसत म्हणला तुमचा सरपंच, तू सरपंचच ना, म्हणले तुमची एक सरपंच मेला आणि एक सरपंच जेलमध्ये गेला, आज तू 302 मध्ये आणि MPD मध्ये जाणार. मला हे मला वाल्मिक कराड, मग वाल्मिक कराडच्या हत्येत सहभाग नाही. मग संतोष अण्णा देशमुखची डेड बॉडी तर 6 नंतर संध्याकाळी सापडली. ह्याने मला 5:30 कसं काय फोन केला. ठीक आहे, माझ्या नातेवाईकाला बोलून घेतलं 9 डिसेंबरच्या अगोदर की बाळा बांगरला मी मर्डर केसमध्ये पुचणार आहे. सगळ्या पाडदा तालुक्याला माहिती ना, तो सगळ्याला सांगत होता बाळा बांगरला मी मर्डर केसमध्ये टाकणार आहे. अरे बाळा बांगरला का मर्डर केसमध्ये टाकणार आहे, बाळा बांगरनी तू चुकीच्या मार्गाला गेलतास, तिथून निघण्याचा प्रयत्न केला, पण ज्या कुटुंबावर अन्याय झाला ते कुटुंब सोबत घेऊन निघण्याचा प्रयत्न केला, हे चुकलं बाळा बांगरचं. नीतिमत्तेसोबत राहिलो, नियतीसोबत राहिलो. वाल्मिक कराड ही व्यक्ती नाही, ही विकृती होती. आणि एक जसं फाशीवाद होता जर्मनीमध्ये 1932 मध्ये हिटलर जेव्हा राष्ट्रपती झाला जर्मनीचा, चान्सलर म्हणतात त्याला, त्याच्यानंतर 1945ला त्याची 1945ला त्याचा अंत झाला. ते 12 ते 13 वर्ष जी जर्मनी त्याच्यामध्ये होती, त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की फाशीवाद नावाचा विचारधारा आलती. तशीच महाराष्ट्र आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 2 वर्षात वाल्यावादी नावाची विचारधारा आलती. त्याचीच सत्ता, त्याच मंगळबर, जे वाकडं जाईल त्याला संपून टाका. अरे तो कधीच म्हणत नव्हता ना बाळा बांगरनी काय केलंय, तो सांगू का शकत नव्हतं वाल्मिक कराड. ते म्हणत आमच्या दोघांनाच माहिती काय ते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायचं ना. माझ्या वडिलावर 18 ते 19 सप्टेंबर दिवशी मार्केट कमिटीचा खोटा गुन्हा दाखल केला. माझ्या वडिलाच्या विरोधात जो ऑडिटर आणला त्याला पोलिसांनी आणलं बंदूक लावून. आता ते सांगणार नाही, ते घाबरतील. रात्री 2 वाजता पाडोदा पोलीस स्टेशन मध्ये माझ्या वडिलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.